चलो बघा, आजचा आपला डू यू नो वाला सेकंड पार्ट आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट बद्दलची डिटेल अभ्यास केला होता. आजच्या पार्ट मध्ये आपण डू यू नो वाल्या पार्ट मध्ये ऑल अबाउट रामसर साइट बद्दल डिटेल पाहणार आहे. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणजे सर आम्हाला हे बऱ्यापैकी माहिती नाही, खूप डिटेल मध्ये, पूर्ण एकदम डिटेल मध्ये, एकदम डीप मध्ये आपण पूर्ण ज्या रामसर साइट काय असतात ते बघणार आहे. बघा, एकदम शून्यातून विचार केला, सर व्हॉट इज रामसर साइट किंवा काय असतात रामसर. मी तुम्हाला सांगितलं, रामसर नावाची एक प्लेस आहे. रामसर नावाची एक प्लेस आहे, ज्या प्लेसला मीटिंग झाली होती 1971 ला. इराण नावाची कंट्री आहे, त्याच्यामध्ये रामसर नावाची एक जागा आहे. त्या जागेवर मीटिंग झाली होती की जागतिक लेवलच्या ज्या पाणथळ जमिनी आहे, जो पाण्याचा भाग आहे, हा प्रोटेक्ट करायचा आहे, हा कन्झर्व करायचा आहे, म्हणजे ज्या अपकमिंग येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना पण तो भाग पाहण्यासाठी राहील. म्हणजे ह्या ज्या जागतिक लेवलचे असे जे काही नैसर्गिक जागा आहे, ज्या काही पाणथळ जमिनी आहे, यांना प्रोटेक्ट करूया, यांना कन्झर्व करूया, म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या गोष्टी अवेलेबल राहतील सगळ्या देशांमध्ये. म्हणून रामसर नावाची एक संकल्पना आली त्या जागेवरून, आणि त्या आता त्या जागा जागतिक लेवलला युनेस्कोच्या अंतर्गतच प्रोटेक्ट केल्या जातात. त्यांना म्हणतात रामसर साइट, त्यांना म्हणतात रामसर साइट. मग ऑल अबाउट रामसर साइट बद्दल जर आपण विचार केला, इकडल्या पार्ट मध्ये घेऊ बघा. अ रामसर साइट इज ए वेटलँड. वेटलँड म्हणजे पाणथळ जमिनी. Designated to be a international importance under the Ramsar Convention, also known as the Convention on Wetland, and the International Environment Treaty signed in 2 फेब्रुवारी 1971 in Ramsar, Iran under the UNESCO. नीट मुद्दा लक्षात घ्या. युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत 1971 चा मुद्दा आहे. इराण नावाची कंट्री आहे, आणि इराण नावाच्या कंट्रीमध्ये रामसर नावाची एक जागा आहे, रामसर नावाची एक प्लेस आहे. तिथं जागतिक लेवलची मीटिंग झाली की असं काहीतरी आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, असं काहीतरी आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर इट कम इन टू द फोर्स इन 21 डिसेंबर 1975 व्हेन इट वॉज रेटिफाईड अ सिग्निफिकंट नंबर ऑफ नेशन. आणि मीटिंग 1971च्या 2 फेब्रुवारी झाली, पण एकंदरीत जर आपण विचार केला, याची स्थापना रामसर साइटची, रामसर कन्व्हेन्शनची, कन्व्हेन्शन ऑफ वेटलँडची स्थापना ही एकंदरीत 1975 ला त्या केसमध्ये झाली. भरपूर देश त्याच्यामध्ये ऍड झाले, तर याची स्थापना 1975 ला झाली. आता सर, वर्ल्ड वेटलँड डे वॉज फर्स्ट सेलिब्रेट इन 1997. 2 फेब्रुवारीला वर्ल्ड वेटलँड डे सेलिब्रेट केला जातो, आणि हा 1971 ची मीटिंग 2 फेब्रुवारीला झाली होती, म्हणून 2 फेब्रुवारी निवडलं. 1997 पासून आपण दरवर्षी 2 फेब्रुवारीला वर्ल्ड वेटलँड डे सेलिब्रेट केला जातो. इथं दिलेलं पण आहे, कारण 1971 ला ह्याच दिवशी जी काही मीटिंग झाली होती, त्याच्यामुळे वर्ल्ड वेटलँड डे आपण 2 फेब्रुवारीला दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. आता महत्वाचा मुद्दा तो, सर रामसर साइट मध्ये जर एखादी भारताची साइट ऍड करायची असेल, जसं आपण पाहिलं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये एखादी साइट ऍड करायची असेल तर वेगवेगळे त्याच्या केसमध्ये क्रायटेरिया असतात. मग आतापर्यंत आपण पाहिलं युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट वगैरे पहिल्या पार्ट मध्ये. आता बघा, रामसर मध्ये कधी ऍड होतं, म्हणजे त्या जागतिक लेवलला प्रोटेक्ट केल्या जातील, त्या जागतिक लेवलला कन्झर्व केल्या जातील त्या जागा. कधी? हे 9 वेगवेगळे क्रायटेरिया, 9 वेगवेगळे क्रायटेरिया. अ वेटलँड कॅन बी कन्सिडर इंटरनॅशनली इम्पॉर्टंट इफ एनी ऑफ द फॉलोइंग 9 क्रायटेरिया अप्लाय. खालील 9 पैकी कोणताही क्रायटेरिया मध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला रामसर साइट मध्ये ऍड केलं जाईल. खाली 9 क्रायटेरिया दिलेले, 9 पैकी कोणत्याही क्रायटेरिया मध्ये आपण बसत असू तर ती साइटला रामसर साइटचा दर्जा युनेस्कोच्या अंतर्गत दिला जाईल, युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. आणि जागतिक लेवलला ती जागा कन्झर्व केल्या जाईल, जागतिक लेवलला त्या जागेला प्रोटेक्ट केलं जाईल, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांनी पण ती जागा बघावी, पाणथळ जमिनी पाहाव्या. सर कोणकोणते क्रायटेरिया? नंबर 1, इट कंटेन रिप्रेझेंटेटिव्ह रेअर ऑर युनिक एक्झाम्पल ऑफ नेचर वेटलँड. काहीतरी रेअर एक्झाम्पल, युनिक एक्झाम्पल असलं पाहिजे नेचर वेटलँडचं. असं असेल तरी आपण त्या रामसर मध्ये घेऊया. इट सपोर्ट व्हर्नरेबल, इंडेंजर अँड क्रिटिकल इंडेंजर स्पेसिस. असे काही स्पेसिस म्हणजे प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जाती जमाती,
जाती. जर तुम्ही एखाद्या व्हर्नरेबल, इन डेंजर किंवा क्रिटिकली इन डेंजर स्पेसिस, म्हणजे ज्या स्पेसिस, ज्या जाती जमाती एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे, ज्या जाती जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, जर त्यांना तुम्ही सपोर्ट करत असाल, ते वेटलँड त्यांना सपोर्ट करत असाल, तर त्या वेटलँडला सुद्धा आपण रामसर वेटलँड मध्ये घेऊ शकतो. त्यानंतर बघा, इट सपोर्ट पॉप्युलेशन ऑफ द प्लांट. जर प्लांटचं पॉप्युलेशन असेल, एनिमल स्पेसिस इम्पॉर्टंट फॉर द मेंटेनिंग बायोलॉजिकल डायव्हर्सिटी और पर्टिक्युलरली बायोजिओग्राफिक रिजन. जर तुम्ही पॉप्युलेशन ऑफ प्लांट म्हणजे आता मँग्रो नावाचं पण प्लांट आहे आणि त्या प्लांटचं जे काही पॉप्युलेशन आहे, प्लांट त्याला तुम्ही सपोर्ट करताय, तर त्या केसमध्ये पण तुम्ही वेटलँड मध्ये असाल किंवा रामसर साइट्स मध्ये येऊ शकतात. इट सपोर्ट प्लांट अँड एनिमल स्पेसिस ऍट द क्रिटिकल स्टेट इन लाईफ सायकल. प्लांटला किंवा एनिमलच्या स्पेसिसला ज्या क्रिटिकल स्टेजवर आहे लाईफ सायकलच्या, त्याला सपोर्ट करत असाल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इथे रेग्युलरली सपोर्ट 20,000 और मोर वॉटर बर्ड. एखादं वेटलँड, एखादी पाणथळ जागा, एखादी पाण्याचा भाग जो 20,000 पेक्षा जास्त वॉटर बर्डला, पाण्यातील पक्ष्यांना सपोर्ट करतोय, तर त्या केसमध्ये तेही याच्यामध्ये रामसर साइट मध्ये येऊ शकतात. सर एवढे सगळे क्रायटेरिया फॉलो करायचे का? मी पुन्हा म्हणल नाही. या 9 क्रायटेरिया पैकी कोणताही एखादा क्रायटेरिया तुम्ही फॉलो करत असाल, म्हणजे ते वेटलँड फॉलो करत असेल, तर ते रामसर वेटलँड मध्ये ऍड होऊ शकतं. ते रामसर वेटलँड मध्ये त्या केसमध्ये ऍड होऊ शकतं. 9 पैकी कोणताही एखादा क्रायटेरिया. म्हणजे एखादी पाण्याची जागा आहे, तिथं 20,000 पेक्षा जास्त पक्ष्यांना सपोर्ट होतोय, पाण्यातील पक्ष्यांना 20,000 पेक्षा जास्त, तरी ते रामसर वेटलँड होऊ शकतं किंवा रामसर साइट म्हणून ऍड होऊ शकते. बघा, इट रेग्युलरली सपोर्ट 1% ऑफ द इंडिव्हिज्युअल इन द पॉप्युलेशन ऑफ वन स्पेसिस वॉटर बर्ड. म्हणजे एखाद्या पाण्यातील जो पक्षी आहे त्याची जातीचा टोटल भारतामध्ये जेवढे पक्षी त्याचे 1% जरी एखाद्या ठिकाणी आढळत असेल, तरी त्याला आपण रामसर वेटलँड मध्ये घेऊ शकतो. सिग्निफिकंट प्रोपोर्शन ऑफ द इंडिजिनस फिश सबस्पेसिस और स्पेसिस. काही माशांच्या स्पेसिस किंवा सबस्पेसिसला सपोर्ट करत असेल, तर सोबत इथं मेन्शन केलेलं आहे सोर्स ऑफ द फूड फॉर द फिशेस. असं एखादं वेटलँड असेल जे खरंच सोर्स आहे फूडचा, कशाच्या, फिशेसला लागणाऱ्या फूडचा सोर्स आहे, असा सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि जसं इथं 1% वॉटर बर्डची स्पेसिस आहे, तसंच 1% एनिमलच्या स्पेसिस किंवा प्लांटच्या स्पेसिस किंवा वेटलँड मध्ये असं जर आढळत असेल कोणतं पण, तरी त्याला आपण त्या रामसरच्या वेटलँड मध्ये ऍड करू शकतो. हे महत्वाचे 9 क्रायटेरिया आहे. यापैकी कोणताही एखादा क्रायटेरिया फॉलो होत असेल, तर त्याला रामसरच्या साइट मध्ये ऍड केलं जातं. मग सर भारतातल्या अशा किती साइट आहे ज्या रामसर साइट मध्ये ऍड झाल्या, ज्या जागतिक लेवलला प्रोटेक्ट केलेल्या आहे किंवा जागतिक लेवलला कन्झर्व केलेले आहे? तो वाला मुद्दा बघूया. बघा, पण त्याच्या अगोदर इथला काही महत्वाचा मुद्दा. भारतातल्या मी तुम्हाला सांगितलं किंवा मी तुम्हाला सांगतोय 91 साइट्स आहे भारतातल्या. 91 रामसर वेटलँड आहे भारतातले. पण पुढं टाइप्स ऑफ वेटलँड, कोणकोणत्या प्रकारचे वेटलँड्स असतात? बघा, इनलँड वेटलँड असतं म्हणजे जमिनीवर एखादा भाग आहे. फॉर एक्झाम्पल वरती गेलो, इकडे उत्तर प्रदेश आहे, जमिनीवर एखादं वेटलँड आहे, इनलँड वेटलँड. सर कोस्टल वेटलँड म्हणजे समुद्राच्या कडाला, समुद्राच्या पाण्याचं एखादं वेटलँड आहे, ज्याला कोस्टल रिजन म्हणतो आपण, कोस्टल वेटलँड. आणि ह्युमन मेड वेटलँड, काही वेटलँड जे माणसाने निर्मित केलेले असे पण असू शकतात. एखादं इनलँड असू शकतं, एखादं कोस्टल असू शकतं किंवा ह्युमन मेड वेटलँड पण असू शकतात. मग असे जर आपण पाहिले जगामध्ये, विथ दिस इंडिया बिकम द कंट्री विथ द हायेस्ट नंबर ऑफ रामसर साइट्स इन एशिया अँड 3rd हायेस्ट इन ग्लोबली. आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त रामसर साइट जर कुठं असतील तर त्या इंडियामध्ये आणि जगामध्ये ह्याच इंडियाचा नंबर लागतो 3 नंबरचा. मग सर जगामध्ये UK, युनायटेड किंगडम, UKत 176 रामसर साइट आहे, मेक्सिको 144 रामसर साइट आहे आणि इंडियामध्ये 91 रामसर साइट आहे. रिसेंटली 2 ऍड झाल्या, 89च्या 91 रामसर साइट त्या केसमध्ये इंडियामध्ये झाल्या. सर 91 रामसर वेटलँड आणि 114 भारतामध्ये सिग्निफिकंट वेटलँड म्हणून जे भविष्यात रामसर मध्ये ऍड होऊ शकतात. हा वाला एक पार्ट मला माहित असला पाहिजे बेसिकली. त्याच्यानंतर बघा, देर आर, मी तुम्हाला सांगितलं भारताबद्दल 91 रामसर साइट्स, ज्याला आपण वेटलँड पण म्हणू शकतो. वेटलँड म्हणजेच रामसर साइट. रामसर ही एका इराण मधल्या प्लेसची जागा आहे, फक्त तिथं मीटिंग झाली होती, बाकी दुसरं तिसरं काही नाही.
देअर आर 91 रामसर साईट इन इंडिया ऑफ जून 2025. आजच्या हिशोबानुसार 91 रामसर साईट आहे, जे इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आहे ते महत्वाचं आहे. जर आपण 2014 पर्यंत पाहिलं तर भारतामध्ये फक्त 26 रामसर साईट होत्या, पण मागच्या 10 वर्षामध्ये अजून 65 रामसर साईट वाढल्या आणि 26 प्लस 65 आपण 91 पर्यंत त्या केसमध्ये पोहोचलो. इथं मी स्टेट वाईज रामसर साईट दिलेले आहे, स्टेट वाईज कुठं 1, 1, 3 वगैरे. सगळ्यात जास्त जर आपण पाहिल्या त्या केसमध्ये बघा महाराष्ट्राचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो लोणार लेक असेल, नांदूर मधवेश्वर असेल, त्याच्यानंतर ठाणे क्रिक म्हणून असेल, तर हे वाले महाराष्ट्रातले 3 आहे. महाराष्ट्रामध्ये 3 रामसर साईट आहे, पण सगळ्यात जास्त तमिळनाडू मध्ये 20 आहे. आणि आपली जी तमिळनाडूची ट्रिक आहे UR वाली बघा, ती इथं किती ठिकाणी लागू होती. म्हणजे तुम्हाला एखादी विचारली पण बघा इथं आहे, बघा इथं आहे, त्याच्यानंतर बघा इथं आहे, इथं आहे, त्याच्यानंतर बघा इथं पण आहे, त्याच्यानंतर इकडे जर आपण गेलो अजून तर इकडं वाला पार्ट अजून कुठे असेल तर इकडे असू शकतो, इकडं किंवा UR वाला एक पार्ट असतो शेवट, UR YR हे LI वगैरे. हे सगळे जे काही वेटलँड्स असतात किंवा हे असे सगळे जे नावं असतात हे एकंदरीत असतात तमिळनाडूचे. तर सगळ्यात जास्त एकंदरीत जर आपण विचार केला तर रामसर साईट आहे तमिळनाडूला, नंतर 10 येतात उत्तर प्रदेशला. तमिळनाडूला 20 आणि उत्तर प्रदेशला 10 रामसर साईट त्या केसमध्ये, टोटल भारतामध्ये 91. मग मला हे माहित असलं पाहिजे रिसेंटली ज्या 2 ऍड झाल्या 89 वरून आपण 91 वर गेलो, पण ते कसं? 2 more वेटलँड फ्रॉम इंडिया हॅव बीन ऍडेड टू द लिस्ट ऑफ रामसर साईट. टेकिंग द नंबर ऑफ रामसर साईट कंट्री इज 91. एक खिचन नावाची आणि मेनार नावाची अशा 2 साईट ऍड झाल्या आणि दोन्ही पण राजस्थानचे. ह्या 2 पकडून आता राजस्थानमध्ये टोटल 4 रामसर साईट आहे. अगोदर 2 होते, एक इकडे आज आपण पाहिलं संभार लेक म्हणून आहे आणि क्योलाडिओ घाना नॅशनल पार्क. हे 2 साईट राजस्थानच्या ऑलरेडी रामसर साईट मध्ये होत्या, अजून ह्या 2 ऍड झाल्या. आता राजस्थानच्या टोटल झाल्या 4 आणि भारताच्या टोटल झाल्या 91. मग भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठं तर तमिळनाडूला एकंदरीत आपण विचार केला 20 आणि उत्तर प्रदेशला त्या केसमध्ये 10. उत्तर प्रदेशला त्या केसमध्ये 10, तमिळनाडूला त्या केसमध्ये 20. एवढ्या रामसर साईट त्या केसमध्ये आपल्याकडे आहे. सोबत सर जगामध्ये सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगितलं, जगामध्ये सगळ्यात जास्त UK, त्याच्यानंतर मेक्सिको आणि जगामध्ये 3 नंबर इंडिया. हे झालं नंबर ऑफ साईट्स. पण जगामध्ये सगळ्यात जास्त एरिया कव्हर करणारी कंट्री कोणती, सगळ्यात मोठा एरिया अंडर रामसरचे आहे, तर त्या केसमध्ये बोलिव्हिया नावाची कंट्री आहे. एरिया वाईज सगळ्यात जास्त एरिया कव्हर करणारा कोण आहे तर बोलिव्हिया. आणि नंबर ऑफ रामसर साईट मध्ये UK, मेक्सिको आणि 3 नंबरला इंडिया. सर इंडियाचा 3 नंबर लागतो 91 सह. 4 नंबर येतं चायना. चायनामध्ये 82 त्या केसमध्ये रामसर साईट आहे. UK 176, मेक्सिको 144, इंडिया 91 आणि चायना 82. सोबत अजून जर मी काही गोष्टी पाहिल्या बघा, हा वाला चार्ट एकदा मी तुम्हाला सांगतो. इकडला चार्ट युनेस्को आणि रामसर बघा, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आल्या होत्या 1972 ला. भारताने ऍक्सेप्ट केलं होतं 1977 ला आणि भारतात पहिल्या युनेस्कोच्या साईट आल्या होत्या 1983 ला. तसंच रामसरची मीटिंग झाली 1971 ला. रामसरची स्थापना झाली 1975 ला. भारताने ऍक्सेप्ट केले 1982 ला. मग हे रामसर बद्दलच आहे आणि त्याच्यानंतर हे युनेस्को बद्दलचं आहे. युनेस्को बद्दलचे हे इयर मुद्दामून मी इथं लिहिले बघा. मग आता हा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, रामसर ही इराण मधली एक सिटी आहे. 1971 ची मीटिंग आहे, ती पण 2 फेब्रुवारीची मीटिंग आहे. म्हणून 1997 पासून 2 फेब्रुवारीला वर्ल्ड वेटलँड डे सेलिब्रेट केला जातो. तर मीटिंग झाली, स्थापना झाली 75 ला. त्याच्यानंतर त्याला नाव दिलं रामसर साईट, कारण रामसर नावाच्या जागेवर मीटिंग झाली होती. इंडिया पार्टिसिपेट झाला 1982 ला. भारतातले पहिले रामसर साईट कोणत्या? चिल्का लेक हे उडीसाचा आणि क्योलाडिओ नॅशनल पार्क हे राजस्थानचा. ह्या भारतातल्या पहिल्या रामसर साईट. भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठं? तमिळनाडूला 20. भारतामध्ये 2 नंबर कुठं? उत्तर प्रदेशला 10. भारतातली सगळ्यात मोठी कुठं? सुंदरबन नावाचं नॅशनल पार्क आहे वेस्ट बेंगॉलला. भारतातलं सगळ्यात मोठी रामसर साईट सुंदरबन वेस्ट बेंगॉल. आणि सगळ्यात जास्त मँग्रुव्ह जर पाहिलं आपण, मँग्रुव्ह मिष्टी नावाची योजना आहे, तर मँग्रुव्ह पण सगळ्यात जास्त सुंदरबन नावाच्या नॅशनल पार्क मध्ये आढळतात. स्मॉलेस्ट सगळ्यात छोटी साईट कुठे आहे तर रेणुका वेटलँड म्हणून हिमाचल प्रदेशला आहे. जगातली पहिली साईट कोणती होती? ऑस्ट्रेलियाची होती, पेनिन्सुला म्हणून. सर यावाल्या गोष्टी पण मला अबाउट रामसर माहित असल्या पाहिजे. अबाउट रामसर यावाल्या गोष्टी पण माहित असल्या पाहिजे. हे तर झालं तो वाला पार्ट. मग जसं आपण युनेस्कोच्या सिटी पाहिल्या होत्या
अहमदाबाद आणि जयपूर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सिटी, तसंच वेटलँड सिटी सुद्धा आहे, वेटलँड सिटी सुद्धा आहे. वेटलँड सिटी बद्दल जर आपण इकडे गेलो बघा, इकडल्या पार्टमध्ये इथं त्या केसमध्ये वेटलँड सिटी येतात. मी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सिटी सांगितलं, प्रागपूर नावाचं एक विलेज पण सांगितलं होतं, आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सिटीमध्ये तुम्हाला अहमदाबाद गुजरात आणि जयपूर राजस्थान सांगितलं होतं. जर पहिला पार्ट कुणी पाहिलं नसेल याचाच, तर पहिला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटचा एकदम प्रॉपर बनवलेला आहे 17-18 मिनिटांमध्ये. आजचा दुसरा आहे रामसरचा, नीट लक्षात घ्या. आणि महत्वाचं म्हणजे सगळं करताना प्रत्येकाने लेक्चरला लाईक करायचंय आणि मॅक्सिमम कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि एवढं क्वालिटी कंटेंट त्या केसमध्ये आपल्याला युट्यूबला भेटतंय. म्हणून लाईक करणं काही लई मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाने लेक्चरला निश्चित लाईक करायचंय. आता पुढचा मुद्दा बघा सर, वेटलँड साइट्स आपल्याकडे किंवा रामसर साइट्स आपल्याकडे 91 आहे, पण वेटलँड सिटीचं पण ऍक्रेडिटेशन भेटलेलं आहे भारतातल्या 2 सिटीला रिसेंटली. याच्या अगोदर भारतातल्या कोणत्याही सिटीला वेटलँड सिटीचं ऍक्रेडिटेशन नव्हतं, पण रिसेंटली इंदोर आणि उदयपूर बिकम द इंडियाज फर्स्ट रामसर वेटलँड सिटी. आता रिसेंटली जगातल्या 91 सिटीला वेटलँड सिटीचं ऍक्रेडिटेशन भेटलं. त्यात भारतातली इंदोर मध्य प्रदेश मधली आणि उदयपूर राजस्थान मधली ह्या 2 सिटीला वेटलँड सिटीचं ऍक्रेडिटेशन भेटलं. टोटल जगामध्ये सध्या 74 वेटलँड सिटी आहे, 74 वेटलँड सिटी आहे. या 74 पैकी 2च भारताच्या वेटलँड सिटी आहे, त्या म्हणजे इंदोर आणि उदयपूर. आणि जगामध्ये जर आपण विचार केला तर त्या केसमध्ये सगळ्यात जास्त रामसर साईटमध्ये भारताचा नंबर 3रा येतो. सगळ्यात जास्त रामसर साईटमध्ये भारताचा नंबर 3रा येतो, एकंदरीत 91 रामसर साईटचं. सर या वेटलँड सिटी ज्या आहे त्याची व्हॅलिडिटी किती वर्षांची असते? मी वेटलँड सिटी बद्दल बोलतो बरं का, रामसर साईट नाही. रामसर साईट मुद्दा वेगळा आहे. रामसर साईट ही एक साईट आहे, पूर्ण सिटी, पूर्ण शहर वेटलँड सिटी 6 वर्षांसाठी व्हॅलिड असतं. मग 2015 पासून वेटलँड सिटी ऍक्रेडिटेशन चालू झालं, 6 वर्षांसाठी व्हॅलिड असतं. कॉन्फरन्स ऑफ पार्टी ची जी 12वी मीटिंग होती त्यामध्ये हे झालं. आणि सगळ्यात जास्त वेटलँड सिटी चायनामध्ये एकंदरीत 22, त्यानंतर फ्रान्समध्ये 9, भारतामध्ये 2 वेटलँड सिटी आहे. सर त्या वेटलँड सिटी पण आपण त्या केसमध्ये पाहिलं, इकडं इंदोर आणि उदयपूर त्या केसमध्ये. तर हे होतं ऑल अबाउट रामसर साईट बद्दलची माहिती. डिटेलमध्ये रामसर साईट काय, क्रायटेरिया काय आणि सगळी त्याची जी काही हिस्ट्री वगैरे असेल, हा वाला पूर्ण पाठ आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिला. बाकी अधिक माहितीसाठी GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तसंच लेक्चरला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कंटेंट आवडला असेल तर लेक्चरला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन सिरीज मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.